मित्रांनो, हे बघा आता आम्ही आलोय. मित्रांनो हे बघा आता आम्ही आलोय. गप्पा आता बाजूला नको नाटक करू. तर हे बघा आता सकाळी सकाळी आलो इकडे आम्ही. गप्पा आता लय झालं. तर हे बघा इकडे सकाळी सकाळी आलो शेतामध्ये गवत कापायला. आणि आज आमच्या गावची यात्रा आहे. तर घराजवळ खूप लवकर उठलो होतो आणि घराजवळ पण साफसफाई केली आहे. आणि आता इथे काही नाटकं चालू होते, तुम्ही आता बघितले व्हिडिओमध्ये. तर गवत कापायला हे बघा असं शर्ट घातले, फुल शर्ट आहेत, फुल मान वगैरे कवर. तुले काम करते हा ना, तू शर्ट घालून आली. कारण की हे गिन्नी गवत ना टोचतं इकडे, तर फुल असं कवर करून मग घरी घेऊन जायचं. तर म्हटलं चला आता शेतामध्येच व्हिडिओची सुरुवात करू आणि घरी जाऊन मस्तपैकी आंघोळ वगैरे करून रांगोळी काढायची आहे. सकाळी लवकर उठलो होतो, ओटा वगैरे सारवण वगैरे सर्व आवरलं. आणि आता घरी जाऊन मस्तपैकी आंघोळ करून रांगोळी पण आणायला जायची ना. रांगोळी व्हाईट कलर नाही का? आणू मग थांब. तर व्हाईट कलर नाही, दुसरे कलर आहे ना, मग त्याची काढू रांगोळी ना. खराब वाटते. व्हाईट नाही, छान वाटतं हा ना काव्या. तर ठीक आहे, चला मग आता रांगोळी काढायची घरी जाऊन. आणि राहा व्हिडिओमध्ये संपूर्ण बघा. संध्याकाळी आमच्या गावची यात्रा कशी असते मी तुम्हाला दाखवल. ठीक आहे, तर चला मग. खूप मजा येणार आहे आणि तिथं खूप वेगवेगळे पाळणे पण एक अजून खतरनाक पाळणं आले. हो ना, यावर्षी थोडी चांगली यात्रा आहे असं वाटतं. आणि तमाशा पण आहे आमच्या गावात. कधी राहत नाही, दरवर्षी नाही राहत, पण यावर्षी तमाशा आहे. तो उद्या वाटतं, कुस्त्या आहे, तमाशा आहे. तर चला आजची यात्रा कशी आहे बघा मग. मंदिर आहे ना, त्याला पुरे सजवले चांगले. मंदिर पण सजवले, मंदिर पण छान केले. बहुतेक यावर्षी आता कळस बसवते हा ना काव्या मंदिराचा. आणि आमच्या गावातील मंदिराचे, मारुती मंदिराचे काम आहे ना अगदी एक 5-6 वर्षापासून चालू होतं. 5-6 वर्षापासून कोरड्या काहीच नाही करायच्या. कोरड्या नाही, काटाळे नाही असं बोलतात, करू नये नाही का मंदिराचे काम. जोपर्यंत कळस नाही टाकत तोपर्यंत काही करायचं नाही असं बोलतात. तर आता फायनली माझं म्हणजे मला तरी वाटतंय की आज बहुतेक कळस टाकतील मंदिराला नाही का, कळस बसवतील मारुतीच्या मंदिराला, कारण काम पूर्ण झालंय. 3-4-5-7 दिवसानंतर थोडंसं काम बाकी. हो का, तुला माहिती आहे का? ते बघती रोज बघती, कारण रोज बसमध्ये जाते ना, स्कूल बसमध्ये बस जाते ना, मग ती बघती नाही का काय चालेल. हा, पप्पा सोबत किंवा बसमध्ये. तर ठीक आहे, झाला मग घेते आवरून मी. राहा व्हिडिओमध्ये. आणि हे बघा आता आली आहे घरामध्ये, तिकडचं फार्मचं सगळं आवरून. आणि इकडे घरामध्ये आल्यानंतर आज आहेत मला उपवास. आणि उपवासाला मी टाकत आहे इकडे साबुदाणा भिजत. तर आज आमच्या गावची यात्रा आहे. तर हा व्हिडिओमध्ये यात्राला आम्ही जातो, काय काय खरेदी करू किंवा काय काय बघू तुमच्यासोबत सर्व शेअर करते मी. तर पूर्ण व्हिडिओ बघा. आणि आज उपवास पण आहे मला, तर यात्रा पण होती, म्हटलं आता उपवास धरूयात नाही का. तर मग आता इथे साबुदाणे टाकले भिजत मी. आणि आत्ता चालली आहेत डेअरीकडे दूध घेऊन, कारण की आज मिस्टर घरी नाही आहेत, फर्स्ट शिफ्ट होती त्यांची. कारण की रात्री यात्रेला घरी यायचं होतं, म्हणून आता फर्स्ट शिफ्ट घेतली, चेंज ओव्हर घेतला त्यांनी मग. तर ही बघा ही चेरी आहे, एकच नंबर खायला लागते आणि खूप मस्त आहे, छान आहे. पण हात आहे ना, हात नाही निघून आंबट गोड खूप छान आहे. उपवास पण. हा, मला उपवास पण आहे, पण उपवासाला चेरी चालते कारण फळ आहे हे एक. ना आमच्या डेअरीकडचा जो रस्ता आहेत ना, तर तिकडे रस्त्याने आहेत ना चेरीचे झाड आहेत, खूप झाड आहेत रस्त्याने. खूप मस्त लागतं, एकच नंबर. आणि बघा माझे दात पण लाल झाले, हे बघा हात पण लाल झाले. हे बघ, तर हे बघा मित्रांनो, आता आम्ही रस्त्याने डेअरीकडे गेलो होतो ना, तेव्हा तिकडे गाडी लावलेली आहे. आणि डेअरीकडे गेलो होतो तर एवढे चेरी तोडून आणली. बघा ही चेरी आहेत, खूप मोठी मोठी चेरी आहे, एकदम मस्त खायला आहेत.
आणि गावची यात्रा आहेत ना, म्हणून मस्तपैकी ओट्याच्या खालच्या साईडला इथे सारवून काढलेत. मी सकाळी सकाळी पहाटे सारवलं होतं, तो व्हिडिओ काही शूट नाही केला. आणि सारवल्याच्या नंतर येत ना इथे मुलींना बघा मस्तपैकी डिझाईन काढली आहेत. ओट्याच्या साईडनं पण डिझाईन काढली आहे. आणि मस्तपैकी इथे हनुमानाची गदा आणि जय हनुमान असं नाव लिहिलं आहे, अशी रांगोळी काढली आहेत. तर खूप हुशार आहे माझी मुलगी. तर बघा किती मस्त रांगोळी काढली आहेत ना. तर सकाळपासून तिचं चाललं होतं काढू का, म्हटलं काढ. तर हे बघा किती मस्त डिझाईन बनवली आहे, एकच नंबर. मला तर खूप आवडली. तिच्या वयाच्या मानानं छान रांगोळी काढली आहे. ती आत्ता एक 9 वर्षाची आहे. तर अगदी मस्त रांगोळी काढली बघा. साईडनं जिलेबी काढू का, म्हटलं काढ. जिलेबीची डिझाईन, ती जिलेबीची डिझाईनच बोलते. हे बघा इकडनं पण काढली जिलेबीची डिझाईन, इकडनं पण मी मस्तपैकी सकाळी सारून काढलं ना, तर तिने अशी डिझाईन काढली. हे बघा किती मस्त आहेत ना. कुठं? हां, स्वस्तिक. स्वस्तिक काढलं तिनं तिथे पण. आणि हे बघा इकडे पण मस्तपैकी जय हनुमान अशी मस्त ड्रॉइंग काढली आहे. ती गदा काढली आहे हनुमानाची, सॉरी रांगोळी काढली आहे. तर चला मग, मस्त आहे. कशी वाटली कमेंट करून सांगा. वेगळी डिझाईन दे, वेगळी डिझाईन. हे बघा. आणि माझी काव्या फक्त 3रीला आहे, खूप छोटी आहेत, तरी पण इतकी मस्त रांगोळी काढली ती ना. तर चला मग राहा व्हिडिओमध्ये. यात्रेला जाऊ आपण संध्याकाळी, पूर्ण कामावरून सर्व. यायचं ना काव्या यात्रेला? यात्रेत काय घ्यायचं मला सांग. तुला यात्रेत काय घ्यायचं? फुटबॉल अजून आणि फुटबॉल आणि ज्यूस प्यायचा आणि खेळायचं. हां, बसायचं पाळण्यावर बसायचं. आणि तो गंध माहिती का? हां, ते गंधाने घ्यायचा, गोळा खायचा. गोळा खायचा. ठीक आहे, चालेल आणि चालेल. तुम्हाला 100 रुपीज देणार आहे ना? हां, 100 रुपीज देईल. 100 रुपीजचं काय करशील सांग. पहिले मामा आहे का ग? नाही हा ना, 50 रुपीज दुसरं कोणी. हां चल. 50 का 40 रुपीची मी पहिले ना एक फुटबॉल घेईन. हो ठीक आहे, चालेल. आणि आत्ता संध्याकाळचे वाजले 7. गाईंचं वगैरे सर्व काम आवरले. आणि आता इथे मी फायनली साडी घालून तयार होत आहे. आणि कपडे बघा पलंगावर, बाहेर वाळू घातलेले कपडे होते ना, ते पटकन घरात आणून टाकले, पण त्याच्या घड्या घालायच्या राहिल्यात. म्हटलं आता चला तिकडनं आल्यावर बघू, कारण की कसं गावात पण यात्रेला येणं लवकर जाऊन लवकर घरी यायचं होतं. कारण की नको मग नंतर पण तमाशा वगैरे, तर मग नंतर नको म्हटलं नाही का, मुले आपल्यासोबत लहान लहान. तर मग लवकर जाऊयात आणि लवकर येऊयात. आणि खासकर म्हणजे मुलांसाठी जायचं आहे. मुलांना आवडतं यात्रेमध्ये पाळणे वगैरे खेळायला, त्यांना आवडतं. आणि दुसरं म्हणजे देवाचं दर्शन करायचे, नारळ फोडायचे देवाला. तर म्हटलं मग जाऊयात नाही का. आता साडी घालून तयार झाली मी इथे रेडी. आणि आत्ता थोडेसे केस वगैरे विंचरते आणि लगेच जाऊयात. तर मग राहा व्हिडिओमध्ये बघा. कोणीच नाही, थोडेफार डोके थोडे. आणि हे बघा लवकर आलो होतो इकडे आम्ही, तर इतकी काही गर्दी नाही येत. आता होईल थोड्या वेळानं गर्दी चालू, पण आम्ही थोडंसं लवकरच आलो होतो. म्हटलं लवकर येऊ आणि लवकर जाऊ मग घरी. तर लवकर आवरलं पण होतं नाही का. तर हे बघा गर्दी नाही इतकी. तर खूप ह्या वर्षी तर खूप नवीन पाळणे वगैरे आलेत. खूप मस्त यात्रा भरलेली बघा. आणि आता सुरुवातीला प्रथमतः आम्ही मारुती रायाचे दर्शन करायला आलो, नारळ फोडलं, मारुती रायाचे दर्शन घेतलं, थोडा वेळ बसलो. आणि नंतर इथे बाहेर आलो. काही वस्तू खरेदी करायच्या होत्या माझ्या काव्यासाठी, थोड्याशा माझ्यासाठी, ज्या कामाच्या आहेत त्याच. कारण की आम्ही दुसरं काय असं आलतू फालतू काही घेणार नव्हतो. कारण की आता पहिल्यासारखं पूर्वीसारखं नाही राहिले नाही का. यात्रा म्हटलं तर मग काय येत ना, म्हणजे असं रोजच यात्रा असते असं. म्हणजे आपल्या आजूबाजूला बहुतेक असे शॉप वगैरे आहे जिथे प्रत्येक वस्तू भेटतात. तसं पूर्वीच्या काळी नव्हतं नाही का. त्याच्यामुळे यात्रा म्हटली तर खूप आनंद व्हायचा. आणि हे बघा इकडे रथ चालला आहेत. बैल होते का मेरे साथ नहीं होता ऐसा मैं सोचती. यात्रेत दाबेली खाली आम्ही सर्वांनी. आणि कुत्र्याला पण एक पाव टाकला, कारण की आमचा जो टॉमी येत ना तो पण आमच्या मागे आला होता यात्रेमध्ये. तर म्हटलं ठीक आहे जाऊ द्यात. तर मग त्याला पण एक पाव टाकला इथे खायला दाबेली खाल्यानंतर. पण मग त्याने काही खाल्लाच नाही,
कारण की गर्दी होती. त्याला काय म्हणजे त्याला पाव नाही आवडत, त्याला स्पेशली रोज दूध पोळीच लागते. तर मग असं काही दुसरं खात नाही. पण तरी त्याच्या मालकांनी म्हणजे माझ्या मिस्टरांनी त्यांना असं वाटलं आता आपण खातोय आणि तो तोंडाकडे बघतोय म्हणून त्याला एक पाव टाकला, पण त्याने पाव नाही खाल्ला. आणि त्यानंतर इकडे आलो थेट आम्ही जो पण खाऊ आहेत यात्रेतला खाऊ स्पेशल असतो, तुम्हाला माहीत असतं. आता खाऊ तर यात्रेतला खाऊ रोज भेटतोच बाहेर, पण मग यात्रेमधला खाऊ खाण्याची जी मजा असते ना ती बाहेर नसते. तर यात्रेमध्ये बघा मी इतका सर्व खाऊ घेतला, सर्व आयटम घेतले, सारा खाऊ घेतला. म्हटलं राहू द्यात, मुलं 2-3 दिवस खातील नाही का. तर यात्रेमधला खाऊ बाहेर भेटतो, पण यात्रेचा खाऊ छान असतो. तर मग सर्व खाऊ घेतला इथे आणि नंतर गेलो पाळण्यामध्ये आणि पाळण्यात बसायला मी माझी मुलं आम्ही सर्व बसलो होतो, पण माझे मिस्टर नाही, कारण की त्यांना खूप भीती वाटते आणि मुलं इतका त्रास देत होते ना, त्यांना पण भीती वाटत होती. पण मग बसायचं आहे, हाऊस होती त्यांना बसायची. म्हटलं मग चला बसो. तर मग बघा माझा मुलगा जास्त घाबरतो, मुलीचं नाही इतकं काही. मुलगी नाही घाबरत, पण मुलगा जास्त घाबरतो. आता इकडच्या पाळण्यात बसलो होतो, आता त्या समोरच्या पण समोर तुम्ही पाळणा बघत आहे ना, त्यात पण बसायला जायचं आहे, तर तिकडे पण बसणार आहोत. तर बघा मग मला नाही भीती वाटत, मला कसलीच भीती वाटत नाही. पाळण्यामध्ये बसायचं असो किंवा काही दुसरं पण असो, मला नाही भीती वाटत. पण माझ्या मिस्टरांना खूप भीती वाटते, ते कधी पाळण्यात नाही बसत. तर हे बघा इकडे हे माझे नातू होते बसलेले समोरच्या याच्यामध्ये, ते बघा तो हाय करतोय. आणि यात्रेमध्ये ना इतका गागाट होता, इतका गागाट, म्हणजे गाण्यांची आवाज आणि खूप गोंधळ होता. त्याच्यामुळे मला काही तिथं बोलता नाही आलं तुमच्यासोबत, म्हणून व्हॉइस ओव्हर करत आहेत. आणि माझ्या मुलांचा गागाट बघितला असेल तर स्पेशली माझ्या मुलाचा, कारण की त्याला इतकी भीती वाटते बसायची पाळण्यामध्ये, पण त्याला मग बसायला आवडतं. तुम्ही बसतायत ना, मग मला पण बसायचे. मग तो आमच्या मागे लगेच बसायला आला, पण इतका ओरडत होता कारण त्याला भीती वाटत होती. त्याला असं वाटतं पाळण्यामध्ये बसल्यावर ना की आपण पडतो की काय खाली, असं त्याला वाटतं. पण मग आम्ही बसलो, मग तो आमचा पाहून तो पण बसायला आला. तर हे बघा अगदी छोटा पाळणा आहे, हा इतका काही मोठा नाही. दुसऱ्या पाळण्यात पण पाळण्यात बसायला आले होते इथे बघा.